घरनं निघून आपला घोडा मेडिकलमध्ये लावलाय आणि इथनं अनिकेतकडे मागं आलो तर अनिकेत फॅनच भराला होता. आधीच उशीर झालता, चल मला तर काय निघायला तयार नाही. परत पप्पा आला तर मग तर काय फुल फाकाट टाइमपास चालू होता. राहिलेल्या फॅनची जबाबदारी पप्पावर सोडून म्हणलं चला निघावं लागते आपल्याला कामाला, नाही तर लय उशीर होतोय. आपण काय तिथं पायपिंगचं काम काही सुद्धा ठेवलेलं नाही, आपल्याला फक्त जाऊन क्रश टाकायचे आहे. इथं मशनीची जोडाजोडी चालू होती तोपर्यंत अनिकेत म्हणला इथला शेजारचा एक मेंटेनन्स करायचा आहे. घरामध्ये एंट्री केल्या इथं प्रभू श्रीरामांची 5 फुटाची मूर्ती लावलेली होती आणि इकडे किचन मध्ये आपलं काम आहे. फ्रीजच्या बोर्डाचा 16 एम्पियरचं सॉकेट बदलायचं होतं, तेवढं बदलून घेतलंय. ह्याच घराच्या मागटल्या स्लॅबला 22 होलं मारायची होती, मोजून 2च होलं मारले असतील, तेवढ्या मध्ये लाईट गेली. लाईट जाण्याचा विषय म्हणजे 33 केवीची लाईन कुठं तर फॉल्ट झाली होती, त्यामुळे इथं मस्ती गुंडाळले आणि आपल्या इथं स्लॅबवर आला. ह्यांनी फळे हातरून घेतल्यावर आपलं बी काय काम नव्हतं. इथं हे पाहिला गाडा यंग माणूस टाका लागलाय. हा लिफ्टवर तो सगळ्यात यंग माणूस आहे, 70 वर्षाचा. निम्मा स्लॅब झाल्यावर मालकानं चहा आणला होता. सगळ्यांनी हातातले कामं सोडले, पटापटा इथं चहा प्यायला आले. ते चहा पिऊन झाल्यावर मशनीवाली म्हणली तुम्ही निघा गावाकडे, पायपाचं काय टेन्शन घेऊ नका. मशनीवाल्याच्या शब्दाचा मान राखून आम्ही गावाकडे